हॅलो, गुड मॉर्निंग. तर चला, मला बनवायची गोबीची भाजी. मस्त अशी गोबीची भाजी, पांढरी शुभ्र गोबी आहे, चिरून घेतली. कांदा, टोमॅटो, आपलं हे मसाला केलेला खोबरा आणि ह्याचा लसणाचा, ह्याच्यात असं ते वांग्याच्या मसाला काल ठेवला होता, जास्त झाला म्हणून. इतकी सुंदर झाली तिला भाजी. तेच मसाला आता ह्या भाजीला टाकणार आहे. आणि आपला कढीपत्ता. तर चला, कढई ठेवली आहे. इकडं काय लावलं आहे ते इकडे लावून घेतली चणे नाश्त्याला, जसं की तुम्हाला बांधलेली दाखवते ना कालच्या व्हिडिओमध्ये. त्याला इतके छान सुंदर मोड आलेत ना आता. तर म्हणलं त्याला पण लावून घेतलं, 2 शिट्ट्या घेतल्या म्हणजे छान होते. तर चला, कढई ठेवली आता. तेल तापलं. आपण काय करू रात्री केले पराठे. म्हणलं आता करते गोबीची भाजी छान अशी. आणि आपल्या त्याच मसाल्यात करायची या. तर मस्त अशा मोहऱ्या, जिरे मोहऱ्या कडकडल्या. आणि आपली हरभऱ्याची डाळ एकदा घालून बघा भाजीला. ह्या गोबीच्या भाजीला, बटाट्याच्या भाजीला 1 नंबरमध्ये होती आहे भाजी. छान लाल होऊ द्यायची डाळ. नंतर बाकीचं साहित्य घालायचं बघा. डाळ घालून भाजी करूनच बघा ताईंनो एकदा. अर्धवट झाली का कांदा, टोमॅटो कांदा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा. आपला घरी केलेला ते मसाला घालून घ्यायचा. इतका छान झाला आहे ना मसाला मैत्रिणीनं. तिथं मला लगेच करून बघा एकदा. 8 दिवसाचं होऊन जाते. एक लसणाची गड्डी घ्यायची मस्त अशी, 2 खोबऱ्याचे हे घ्यायचे, तुकडे घ्यायचे आणि मस्त करायचा असा आपला मसाला. आणि विशेष म्हणजे सकाळी सकाळी गडबडीच्या टाईमला तर ना एवढं सोपं आणि इतक्या पटकन इतक्या मस्त भाज्या भाज्यात ना. एवढं करून जर ठेवलं ना तुम्ही बघा, डाळीला कसा ब्राऊन कलर आला आहे. ब्राऊन कलर येऊ द्यायचा छान डाळीला, त्याची चव उतरते ह्याच्यामध्ये. मस्त असा स्मेल यायला आहे आता. आणि हे आपलं टोमॅटो खूप छान होती भाजी अशी. काही मला सुकीच ठेवायची आहे, जास्त अशी आदनाची नाही करायची. चला करून घेते आता भाजी. तर मी केली ते बघा चणे मैत्रिणींनो. तर चला, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि मी अलका कॉमेडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ताईंनो, कशा आहात? मजेत आहात ना? आणि मजेतच राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. जे होतंय चांगल्यासाठी होते. स्वामी काय सांगतात? सगळ्यात अगोदर स्वामीच्या याच्यासाठी आभार माना की स्वामीने आपल्याला हे देह इतका चांगला दिलाय ना, की विचार करा ज्यांना कुठल्या अवयवाचा प्रॉब्लेम आहे त्या माणसाला जाऊन विचारा की त्याचा म्हणजे की त्याच्यापासून काय होतंय, की त्याला किती म्हणजे एक कुणाला हात नाहीये किंवा कुणाला पाय नाहीये, कुणाला ऐकू येत नाहीये. तर अशा माणसाला जाऊन विचारा की त्याचा प्रॉब्लेम किती मोठा असते. तर आपण स्वामींचे रोज उठल्यावर आभार मानायचे की स्वामी मला तुम्ही एवढा चांगला देह दिला, सगळं धष्टपुष्ट दिलं, आज एका टायमाची भाकर मला खायला दिली तुम्ही, त्याच्यासाठी स्वामीचे आभार माना. प्रत्येक गोष्टीसाठी स्वामींचे आभार मानता येणं की स्वामींनी तुम्हाला एवढं सगळं दिलंय. तर चला, असं नाही दिलंय त्याचं वाईट मानून घ्यायचं नाही ताईंनो. जे दिलंय त्याच्यासाठी आभार मानायचे देवाचे. नाही दिले ते आपल्याला किती दिलं तर कमीच पडतंय. त्याच्यामुळे जे दिलंय ना त्याच्यासाठी स्वामींचे उठल्याबरोबर अगोदर स्वामींचे आभार माना की दिवस चांगला निघाला माझ्यासाठी बाबा, आज माझी रात्र चांगली गेली, की स्वामी तुमच्यामुळे माझं आज आयुष्य इतकं चांगलं आहे, तुमच्यामुळे माझ्या नशिबाला माझे लेकरं चांगले आहेत, स्वामी तुमच्यामुळे मी जे बी आज जी भाकर भाजी किंवा चटणी भाकर जे बी खाते ते स्वामी तुमची मी आभारी आहे. की त्याच्यासाठी पण स्वामींचे आभार माना. की तुम्ही बाहेर दुनिया जाऊन बघा ताईंनो, खूप लोकांचं अवघड झालेलं आहे. एका टायमाला जेवणाला सुद्धा आणि आहे त्याच्याकडे भरपूर आहे. असं नाही की प्रत्येकच जण म्हणजे नाही, असं नाहीये. आहे त्याच्याकडे भरपूर आहे, नाही त्याच्याकडे काहीच नाही. त्याच्यामुळे आपण मिडल क्लास चांगले, त्याच्यामुळे स्वामींचे आभार मानायचे. तर चला, म्हणतात ताई किती बडबड करायली, तर एक सांगावं म्हणलं की स्वामी आता गुरुपौर्णिमा येईल तर काय करायचं, तुम्ही उठा आणि नारळ पेढा एवढा मोठा नाही, तुम्ही अंतःकरणातून सेवा करा, स्वामींचा जप करा, उठता बसता स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक गोष्टीला स्वामींचे आभार माना. त्याच्यातच स्वामी सेवा सुद्धा येते बरं का, तुम्हाला खरं सांगते ताईंनो. आणि खूप छान अनुभव येते स्वामींचा ज्यावेळेस आपण स्वामी सेवा करतो ना ताईंनो. तर मस्त असा मी तर माझं आयुष्य स्वामी एवढं सांगल बघा ताईंनो. तर चला, बस झाली बडबड आता. पण स्वामीविषयी किती सांगायला गेलं आयुष्य कमी पडेल, पण स्वामींचं म्हणजे जे बी काय आहे प्रचिती ते सांगायला आपलं आयुष्य कमी पडेल एवढी आहे. तर चला, असू द्या. आता काय केली भाजी, तर ही सकाळची भाजी गोबीची जशी तुम्हाला एवढी सुंदर झाली ना. लेकरांनी चपाती सोबत तर नेहमीच आहे. जैनं काय केले त्याला हे चणे आवडत नाही, तर थोडेसे चणे खाल्ले तर नाही म्हणला, तरी पण मी म्हणलं काय होत नाहीये तर खाल्ले. तर बाकीचं काय आहे, तर काल पीठ जसं की उरलं होतं, एक डोसा टाकून घेतलाय बघा तव्यावर दिसतंय.
तर म्हणलं आता डोसा एक टाकलाय. तर डोसा काही थोडे चणे काही मी पण नाश्ता करून घेते. आता वाजायलीत बघा 9. म्हणजे आजीकडे जावंच लागतंय आता. तर म्हणलं चला अगोदर नाश्ता करून घेते. पीठ थोडं जास्त होतं, 2 कुठं टाकू म्हणलं, त्याच्यामुळे एकच टाकला असा. तर चला आता नाश्ता करून घेते. आणि ताईंनो खरंच स्वामींचे आभार मानत जा बरं का. आपल्या ज्या तुम्ही देवाची, मी तर स्वामींची सेवा, आपण ज्या बी कोणत्याही देवाचे आभार मानायचे की देवाने आपल्याला एवढं सगळं चांगलं दिलंय, एवढं सगळं शरीर चांगलं दिलंय, मन चांगलं. देवापेक्षा एवढंच मागायचं की मला मन, माझी बुद्धी आणि माझं आरोग्य चांगलं दे. बस हे चांगलं असेल ना की माणूस सगळं जिंकलं त्यानं असं समजायचं. तर चला असू द्या, आता नाश्ता करते. 9 वाजायले ताईंनो. आणि आजीकडे जाऊन येते. तिचा बी नाश्ता राहिलाय का, आज इडली लावली होती, नाही तिचं झालंय बरोबर आहे. तर चला माझा नाश्ता करून घेते. बाकी सगळं आवरलंय बघा. कालचे शेंगदाण्याचे लाडू दाखवते तुम्हाला, एवढे छान झालेत ना. पण पुरी बांधू लागल्या, दोघींनी बांधले म्हणून, त्याच्यामुळे मला काही त्या व्हिडिओमध्ये येत नाही. असे दोघींनी म्हणून बांधले. तर कलर तर इतका छान आलाय, चॉकलेटी कलर. गुळ पण इतका छान भेटला होता ना ताईंनो. तर अशा आता बघा खाल्ले तेवढे राहिले. आता अजून एकदा करावं लागतं. फोडा म्हणलं शेंगा, त्यांना फोडतो म्हणले शेंगा, त्यांनीच फोडल्या होत्या जसं की व्हिडिओमध्ये दाखवलं. थोडीशी हेल्प करते तर फोडा म्हणलं शेंगा फोडल्या. आता बी आता आज आल्याच्या नंतर बी आज किंवा उद्या मग बघते फोडते. तर चला नाश्ता करून घेते आता. तर चला संध्याकाळी आता पाऊस पडायला बाहेर दाखवते तुम्हाला. तर म्हणलं मस्त असं खिचडी मसाले भात करावा. भाकर वगैरे खाऊ वाटत नाही आता पावसामुळं, असं काहीतरी चटपट खा वाटतंय. तर ह्या सगळे बघा धुवून घेतलं मस्त. गोबी, बीन्स, कॅरेट, आलू म्हणजे बटाटा, कांदा आणि हे आपला कढीपत्ता आणि टोमॅटो. कारण टोमॅटो असे धुवून घेतले, चिरल्याच्या नंतर धुवायची गरज नाही आहे. आणि हे आपला आहे बघा मसाला टाका, कारण अगोदर नाही टाकायचा, करपल्यासारखं होते. कारण तेल खूप तापलं होतं ना, त्याच्यामुळे मी नंतर टाकला. गॅस थोडा फास्ट करते आता. तर हलवून घेते थोडंसं. मसाला मी कुठल्या भाजीला पण नंतरच घालते बघा ताईंनो, सोबत अगोदर तेलात नाही घालत. जर तेल लईच गरम असेल ना तर ते करपल्यासारखा आणि करपट असा वास लागतोय बघा. मस्त असे हे आले आमचे सगळे आता भिजून आले. तर भिजलेत का पप्पा मी? हो का? तर बघा कसलं वातावरण झालंय ताईंनो. हे पाऊस, एवढा पाऊस आला, एवढा पाऊस आला की बघायचंच का. म्हणा पप्पा कुठे आहेत? येईलच का? हे आलेत आता, भिजलेत. पप्पा भिजले असतील, तुला आहे रेनकोट? आले ते आता. लेकरं काय व्हिडिओमध्ये येत नाही. तर बघा असं पाऊस आणि वातावरण आणि आबाळ किती आलंय ह्याच्यामध्ये आता. तर बघा हे भिजून आले. तर लयच पाऊस होता हो. तिकडे बी होता का? घेते डबा रे. आंटीच्या तिकडे बी होता. बघा साधं रेनकोट आहे पण मागून पूर्ण भिजलेत आता. कॅरी बॅग नव्हती तरी बघा हे असं. तर चल बघा किती पाऊस आलाय अचानक, एवढा पाऊस. सगळे भिजून आले. तर लेकरं बी भिजायला होता रेनकोट. सोनू बी भिजली, ह्यांनी बी भिजली. तर चला पावसात भिजून आलेत. तर म्हणलं असा दूध बी ताजं आलं होतं. थोडासा चहा, तर त्यांच्यासोबत मी पेन घेते. मी तर चहा घेत नाही पण आता काय करणार, घ्यावं लागेल त्यांच्यासोबत. आणि आणखीनं काय दिलं तर टमाटाची पछडी बघा. ही ह्याला इथं हैदराबादला पछडी म्हणतात. आता आणखीनं कशी येते आपण लईच टाईम लागते बघा आता इनं ह्याला. एवढा आहे म्हणलं तर 2-3 घंटे लागते. तर पण राहते तर बघा 2 ते 3 दिवस मस्त अशी कशासोबत पण खा. फेमस आहे इथं हैदराबादला टमाटाची पछडी. तर चला मस्त असा चहा घेते करून आता, कारण पाऊस बी छान यायला आहे आता आणि भिजून आलेत विशेष म्हणजे. तर म्हणलं आता करते थोडासा चहा, नाही तर असं एरवी चहा वगैरे घेत नाहीत आम्ही ह्या टाईमला. तर आता हे झाडू आणले तर 2 हे असे मस्त. आणि हे घरीच होतं बघा, आता त्याला बसवायचं आहे ह्याला. ते फक्त दांडे आणले. हे असं आणलं का तर थोडंसं स्वस्त पडतं आहे म्हणा, किंवा झाडू असे एकदमच आणतो 2. आता हे पहिला आज काढला आहे बघा, काल का आजच काढला आहे. आणि हे लावणीला लावून असे ठेवायचे. आता ते बसवायला लागले. तर ते ऑलरेडी घरी होतं, फक्त तेवढे ते हेच आणली फक्त काठी निळ्या कलरची. बघत ह्याच्या आधी तर बसलंच नव्हतं, नंतर डबल काढून बसवावं लागलं होतं. हो ना हो. मग तसं बसतच नव्हतं ते. त्याला नटा असते ते बरं का, पण आता ते नटाचा काही मेळ लागा नाही. बसविल ते एकदा नटासोबत बी तरी बसलं नव्हतं. बघू आता
हां हां थांबा एक मिनिट. तर हे बघा असं बसवलंय. ते आदळून 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 घरीच बसवतो. कारण जुनी काठी असली तर त्याला पण हे नवं आणून आपण बसवू शकतो. पण माझी मोडली आहे. आम्ही ह्याच्या आधी दोन यूज होते त्याला. एका काठीला 2 यूज होते तर. पण माझी आता काठी 2 वेळेस झाल्यामुळे लोखंडाची होती. त्या गंजनं तुटून गेली या. आता ही बसलं का चांगलं? बरं बरं. परेशानी हुलाली सापडणं गेलं तर ते. तर मस्त असा चहा. गाणं म्हणायलेत बघा माझ्यासाठी. बसल्या आता ही छान मस्त असं हे का. हो चहा बिस्किट देते तुम्हाला. चांगलं बसलं बघा आता. आता प्यायचं आहे चहा आणि बिस्किट. कारण थंडी बी तशीच वाजायली. झाला आपला चहा तयार मस्त असा. छान उकळलाय. मला एकच घोट घ्यायचा आहे. त्यांनाच देणार आहे मी सगळा. हो गाद्या. तर बघा आजीचे पुस्तकं भिजलेत बघा पावसाने. हे का लेकरांनी इथं ठेवले तर काही बी झाले की देवापाशी ठेवताय. त्याला सवय लागलेली. पुस्तकं भिजलेत तर तेव्हा का देवापाशी ठेवलेत त्यानं बघा. काय केल्या गाद्या मग टाकून दिल्या? काय करतील ठेवून? भिजल्या होत्या का? कुठं? भजे खायला. तर पाऊस यायल्यामुळं आमच्या आहोने केलेत माझ्यासाठी भजे. कांदा भजे मस्त अशी हे पायी बी ठेवले तर एवढे केले तर मस्त असा मसाले भात आहे ह्याच्यामध्ये. बघा ताईनो या जेवायला. पावसाची भजे खिचडी खाण्याची मजा काही वेगळीच असते. तर असं हे पहा त्यांनी भजे केलेत. आता तळायलेत बघा पापड मस्त असे. आणि त्याला बी गरम तेल लागते पापडला. हां आणि ही आपली आहे मस्त अशी कढी खिचडी पापड. खूप छान कॉम्बिनेशन आहे बघा ताईंनो. एकदा करून बघा. आमचं किचन छोटं असल्यामुळं थोडा प्रॉब्लेम येते. हे पहा इथं टाकायलेत बघा पापड. थोडंसं अजून होऊ द्या गरम. तर ताईंनो कसा वाटला आजचा मेनू आमचा सांगायला अजिबात विसरायचं नाही. हा दाखवली की खिचडी. काय मस्त मसाले भात म्हणलं ना. खिचडी पापड भजे आणि कढी हे आहे आपलं आजचं कॉम्बिनेशन जेवण्याचं. तर आपलं किचन खूप छोटं आहे ताईंनो. हे पहा इतकंच आहे. एकाच फरशीचं किचन आहे. त्याच्यामुळे उभाच राहता येत नाही. त्याच्यामुळे इथंच उभा राहून व्हिडिओ करावं लागतंय. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगायला अजिबात विसरायचं नाही. बघावं इकडे एकदा आपल्या यूट्यूब फॅमिलीला बोलवा जेवायला. या भजे खायला. भजे खायला लाईक करा कमेंट करा. आमचे भजे कसे वाटले सांगा. चला ह्या व्हिडिओचा करू का आता इथंच एंड. सर्वांना श्री स्वामी समर्थ.